हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, मांसाहार केल्यानंतर कोणता पदार्थ खाऊ नये? ऑप्शन ए चॉकलेट, बी गोड पान, सी कोशिंबीर, डी मध. फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध. मांसाहार पदार्थ विशेषतः मासे मांसासोबत मधाचे सेवन कधीही करू नये, कारण या खाण्याच्या 1 तास आधी आणि 1 तासानंतर देखील मध खाऊ नये. मांस आणि मासे सोबत खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. त्यामुळे शरीरावर पांढरे डाग व पोटाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या फळामध्ये जास्त ऊर्जा असते? ऑप्शन ए पपई, बी चिकू, सी केळी, डी सफरचंद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केळी. ऊर्जेसाठी केळी हा सर्वोत्तम नाश्ता आहे. केळी हा साखरेचा एक चांगला नैसर्गिक स्रोत देखील आहे. त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे साखरेचे पचन कमी करण्यास मदत करतात. केळ्यामध्ये उपयुक्त पोषक तत्वे शरीराला ऊर्जा देतात. प्रश्न तिसरा आहे, मच्छर कोणत्या झाडांच्या पानांना बघून पळून जातात? ऑप्शन ए पेरू, बी कडुलिंब, सी तुळस, डी पिंपळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कडुलिंब. कडुलिंबापासून वेगळे केलेले पहिले सक्रिय घटकांपैकी एक आहे. अझाडिरॅक्टिन हे कीटकांशी लढण्याचे मुख्य घटक याच्यामध्ये आहे. बहुतेक कीटकांवर याचा 90% प्रभाव दिसून येतो. ते कीटकांना मारत नाही, पण त्याऐवजी त्यांची वाढ आणि पुनरुत्पादन दोन्ही मागे टाकते. प्रश्न चौथा आहे, जगातील सर्वात सुंदर प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए सिंह, बी वाघ, सी हरिण, डी हत्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाघ. बंगाल वाघ सर्वात सुंदर प्राणी म्हणून त्याच्या शाही स्वरूपासाठी आणि काळ्या पट्ट्यांसह आकर्षक केशरी कोट ओळखला जाणारा भव्य बंगाल प्राणी साम्राज्यातील शक्ती आणि कृपेचे प्रतीक आहे. ते बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ या देशांमध्ये आढळून येतात. प्रश्न पाचवा आहे, लाल किल्ला कोणी बांधला? ऑप्शन ए बिरबल, बी अकबर, सी शहाजहां, डी सिकंदर लोधी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शहाजहां. सम्राट शहाजहांने 12 मे 1638 रोजी लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. तेव्हा त्यांनी आपली राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यांना लाल आणि पांढरा शहाजहांचा आवडता रंग. त्याची रचना वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहोरी यांनी केली होती. त्यांनी ताजमहल देखील बांधला होता. प्रश्न 6वा आहे, तुळशीचे पान खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए मधुमेह, बी हृदयविकार, सी खोकला, डी कॅन्सर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी खोकला. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अनेक पोषक घटक देखील आढळून येतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. हे शरीराला संसर्ग आणि रोगापासून दूर राहण्यास मदत करतात. तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे खोकला देखील कमी करण्यास मदत होते. त्यांच्या पानामध्ये युजेनॉल हे एक संयोग असते, त्यामुळे खोकला हा कमी होतो. प्रश्न 7वा आहे, संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते? ऑप्शन ए कर्नाटक, बी महू, सी आळंदी, डी आपेगाव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपेगाव. 13व्या शतकात आपेगाव येथे श्रावण कृषी अष्टमी इसवी सन 1275 रोजी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांच्या वडिलांचे नाव
तर रुक्मिणीबाई हे त्यांच्या आईचे नाव होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे त्यांचे जन्मगाव. पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर ह्या महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते. ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संत कवी देखील होते. भगवद्गीता वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञ प्रवर्तक, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला. प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते आहे? ऑप्शन ए सोलो डान्स, बी लावणी, सी कोळी नृत्य, डी हिप्पो डान्स. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लावणी. लावणी हा महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे. लावणी हे पारंपरिक गाणे, नृत्य यांचे संयोजन आहे, जे विशेषतः ढोलकीच्या तालावर सादर केले जाते. लावणी त्याच्या जोरदार तालासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 9वा आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए रत्नागिरी, बी सातारा, सी पुणे, डी नागपूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सातारा. महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे व ते प्रेक्षणीय स्थळ देखील आहे. येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट गिरिस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून 1372 मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगात वसलेले महाबळेश्वर हे ठिकाण सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून देखील महाबळेश्वरला ओळखले जाते. महाबळेश्वर हे अतिशय थंड हवेचे ठिकाण आहे आणि एक सुंदर पर्यटन स्थळ देखील आहे. प्रश्न 10वा आहे, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए जालना, बी सातारा, सी जळगाव, डी अमरावती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जळगाव. जळगाव हे केळीसाठी प्रसिद्ध आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.